प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिनाचे उद्धरी। पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे का कुळती। तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध जगदमान्य जगदवंदनीय श्रीसंत तुकोबरा यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आराध्य दैवत पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला नमन करणं अदैवी कर्तव्य आहे। महायोग पीठे तटी भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे। समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुने करा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर जुहाव, पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु, स्तं सर्वभूतहृदयमनिमानतोऽस्मि। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायचा आहे। तुकोबराय मानवी जीवनाला सांगतात की बाबांनो, भगवान परमात्म्याची जर भेट घ्यायची असेल, भगवान परमात्मा जर पाहायचं असेल, भगवान परमात्म्याकडे जर जायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल, कुणाकडे भगवान परमात्मा भेटतो? तर तुकोबराय सांगतात बाबा, गरुडाचे पाय तुम्हाला काय करावं लागेल तर गरुडाच्या पायावरती नतमस्तक व्हावं लागेल। आतापर्यंत आपण 2 दिवसामध्ये भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं वर्णन केलं। आज आपल्याला भगवान परमात्म्याला भेटण्याकरता जायचं आहे। तुकोबराय आपल्याला नेत आहेत। विठ्ठल तुकोबराय सांगतात भगवान परमात्म्याची भेट घ्यायची आहे। तुकोबराय सांगतात काय करावं लागेल? गरुडाचे पाय ठेवी वेळोवेळा डोई, काय करावं लागेल?
गरुडाच्या पायावरती नतमस्तक व्हावा लागल, म्हणजे आपलं डोकं भगवान परमात्म्याकडे ठेवाच लागल, त्याच्या चरणावर. मग भगवंत आहे का, भेटावं लागल का, भेटतो का आणि कुठे भेटतो? 4 मुद्दे आहेत. तुकोबाराय सांगतात भगवंताकडे जायचं, भेटायचं, भगवंत भेटतो का आणि कुठे भेटतो? मग हा प्रश्न जर तुकोबारायला पडला त्यावेळेस तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा तर भगवंताचं वाहन असणारा गरुड आहे. हा तर भगवंत सतत आणि सतत फक्त भगवंत गरुडाच्या सानिध्यात राहतो, म्हणजे सतत गरुडा सोबत राहतो. मग कोणाकडे? जसं आमदाराला भेटायचं म्हटलं तर पीएला भेटावं लागतं, सरपंचाला भेटायचं म्हटलं तर गावातल्या एखाद्या माणसाला घेऊन जावं लागतं. तसं तुकोबाराय सांगतात देवाला भेटण्यासाठी काय करावं लागतं तर एक पीए लागतो, तो म्हणजे काय? गरुड. म्हणून तुकोबाराय सांगतात देवाकडे जायचं नाही तर गरुडाकडे जायचं. म्हणून तुकोबारायांनी अभंगामध्ये गरुडाचं वर्णन केलं आहे की गरुडाच्या पायावरती काय करायचं आहे तर मस्तक ठेवायचं. जसं मोठं असतं त्याच्या डोक्यावर हातावरती मस्तक आपल्याला पायावरती ठेवावं लागतं, त्यावेळेस लहानाच्या मस्तकावरती त्याचा हात पडतो, त्यावेळेस आपण काय त्याला आशीर्वाद देतो. परंतु तुकोबाराय सांगतात देवा ज्याच्या सानिध्यात, तुमच्या सानिध्यात जो गरुड आहे तो किती श्रेष्ठ असेल, किती श्रेष्ठ असेल देवा. सतत जर तुम्ही त्यांच्या पाठीवरती बसून जातात, तुमचं वाहन आहे देवा, एवढा संग जर मला तुमचा भेटला असता तर मला किती आनंद झाला असता. ज्या तुकोबारायला देव कळाला नाही, देव भेटला नाही, तुकोबारायने रात्रंदिवस नामचिंतन केलं, मात्र तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता देव आला. देवाने स्वतःच्या तोंडामध्ये बोट घातला आणि जिजाबाईच्या पायाला चोळलं आणि काटा काढला. सांगायचं तात्पर्य एवढंच, ज्या जिजाबाईनं देवाला ही शिव्या द्यावा, ज्या जिजाबाईनं तुकोबारायांना ही शिव्या द्यावा, त्या जिजाबाईला देवाने पायातला काटा काढला. मग देव आहे ना, मग देव भेटतो ना. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, देव येतो ना, जिजाबाईच्या पायातला काटा काढण्याकरता. पण जावा लागलं कोणाला? तुकोबारायांना रात्रंदिवस भजन करावं लागलं, त्यावेळेस त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता देवाला. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगता गरुडाचे पाय ठेवी वेळोवेळा डोई. वेळोवेळा का तर तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात वेगी आणावा तो हरी. देवा खूप उशीर झाला आहे रे, खूप उशीर झाला आहे. काय तुकोबारायांचा भाव असेल, काय तुकोबारायांची व्याख्या असेल, काय तुकोबारायांचं मन असेल. तुकोबाराय सांगतात देवा वेगी आणावा तो हरी मज दिनाची उद्धरी. दिनाची उद्धरी म्हणजे तुकोबाराय सांगतात देवा आता उशीर नका लावू, आता राहत नाही, वेगी आणा. वेगी म्हणजे लवकर. जसं जिच्या हाक मारताच तुकोबाराय सांगतात देव तिच्या भेटीसाठी आला, देव तिच्या रक्षणासाठी आला. तो म्हणजे काय तर द्रौपदीच्या एका उष्ट पानासाठी देव कुठे आला? तिच्या भेटीसाठी, तिच्या रक्षणासाठी आला. तेच तुकोबाराय सांगतात वेगाने या. जसं द्रौपदीच्या भेटीसाठी, तिच्या रक्षणासाठी देव लवकर आला ना, तितक्या लवकर देव माझ्या वेगाने यावा असं तुकोबाराय सांगतात. पुढच्या अभंगात तुकोबाराय सांगतात मात्र वेगाने देव येईल, पण कोणाकडून येईल? पाय लक्ष्मीच्या हाती. ज्या लक्ष्मी मातेच्या हातामध्ये पाय आहे असा भगवान परमात्मा तो आपल्याकडे आणायचा म्हटल्यावर अगोदर लक्ष्मीकडे जावा लागल, तिची शरणागती करावं लागल, तिला भेटावं लागल. मग तुकोबाराय सांगतात सर्व भक्तांना आता चला लक्ष्मी मातेकडे. सर्व साधक मंडळी तुकोबारायांच्या सोबत गेले आणि गेल्यानंतर पाहतात तर लक्ष्मीकडे गेले. लक्ष्मीला विनंती करतात लक्ष्मी माते आम्हाला देवाला भेटायचं आहे. लक्ष्मीने सांगितलं आत्ताच मी देवाचे पाय चोपत होते, पण चोपता चोपता देव कुठे गेले माहीत? दुर्लभ आहे, देवाची भेट ही दुर्लभ आहे. सहजासहजी देव भेटत नाही आणि भेटतच नाही, भेटणारही नाही. देवाची सेवा किती केली, लक्ष्मी माते सांगते मी आत्ताच तर पाय चोपत होते हो, पण देव इथे नाहीत. तुकोबारायांना साधक म्हटले अहो तुम्ही म्हटले वेगाने येणारा भगवान परमात्मा तो तर लक्ष्मी मातेच्या हातामध्ये ज्याचे पाय आहे, मग तो देव इथेच असेल ना. लक्ष्मी मातेने सांगितलं हो माझ्याही पेक्षा श्रेष्ठ कोण आहे त्यांच्याकडे जाते. म्हटले कोण? तुका म्हणे शेषा. शेष नारायणाकडे जा. ते म्हटले आता शेषाकडे जावं लागल.
शेष नारायणाकडे ज्यावेळेस तुकोबराय सर्व साधकांना घेऊन गेल्यानंतर तुकोबराय शेषांना विनंती करतात. शेष नाग सांगतात, बाबा मी गेल्या जन्मामध्ये जे पाप केलं होतं, आता जरी पृथ्वी माझ्या माथ्यावरती आहे ना, मात्र माझ्या एका पापामुळे मी तुम्हाला देवाची भेट घालू देऊ शकत नाही. ते म्हटले का? ते म्हणले तुम्ही कासवाकडे जा. अभंग लक्षात घ्या. तुकोबरायांना त्यांनी सांगितलं कासवाकडे जा. जागे करा ऋषिकेशा. आता तुकोबरायांनी ज्यावेळेस कासवाकडे गेले, कासवाला घेऊन तुकोबराय म्हणले शेषा तुम्हीच आम्हाला घेऊन चाला ना. त्यावेळेस शेषनाग त्या कासवाकडे गेले आणि गेल्यानंतर कासवाचं गेल्या जन्माचा बदला घ्यायचा होता. त्यावेळेस म्हटल्या देवाची भेट सहजासहजी होणार नाही. शेषनाग म्हणले एवढा विषारी साप असणारा मी, एवढा विषारी शेषनाग असताना जर मला देवाची भेट होऊ शकत नाही. त्यावेळेस कासव समोरच थांबलं होतं. बलाढ्य सर्व शेषनाग तिथे निर्माण झाले, मात्र कासवानी देवाकडे जाऊ दिलं नाही. नाही दिल्यानंतर कासवाला काय केलं, शेषनागाने आपल्या मुखातून विष कासवाच्या अंगावरती टाकलं. मात्र कासव हे काय होतं, त्यांनी सर्व अंग आत घेतलं, मुखही आत घेतलं, पायही आत घेतले आणि त्याच्या वरच्या अंगावरती ते विष पडलं. ते विष त्या सापाचं त्या कासवाला लागलं. मला एकच सांगायचं आहे, तुकोबराय सांगतात तुम्ही ज्या बाह्यरंगाने नटला आहात ना, ते अंतरंगण जे तुमचं आहे ते कासवासारखं करा. शेषनागापेक्षा ही विषारी असणारं तुमचं जे शरीर आहे ते शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंताची भेट तुम्हाला लक्ष्मी माता करून दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याची भेट घालून देण्याकरता साधक मंडळी सांगतात, तुकोबराय जर देवाची भेट एवढी दुर्लभ आहे, रात्रंदिवस भजन करून ही देव भेटत नाही, तर आमच्या सामान्य माणसाला देव कसा भेटेल, आमच्या सामान्य माणसाला देव कसा मिळेल, आणि आमच्या सामान्य माणसाच्या हातून एवढं पुण्यही होत नाही. होय भक्ती केला तैसे, जशी भक्ती कराल तसं देव मिळेल. तुकोबरायांना सर्व आयुष्य घातलं, तुकोबरायांच्या अंगावरचे केस सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलले तरीही तुकोबरायांना देव मिळाला नाही. पण देवते संत निमित्त त्या प्रतिमा, त्या कारणाने संतांनी देव वेगळे नसण्या कारणाने तुम्हा आम्हाला संतांनी जागोजागी भगवान परमात्म्याची भेट घालून दिली. फक्त संतांना जी दुर्लभ होती ती माणसाला सहज घालून दिली. ती कारण काय आहे तर महाराज म्हणता, माणसाची भक्ती खूप थोडी केली तरी ते माणसाला पावन होते, लवकर भेटतो. फक्त भजन करा, कधी वेळोवेळा का करा तर महाराज म्हणतात देव जळीस्थळी भरलेला आहे. काष्टी पाठजानी भरलेला देव जो आहे त्याला कधीही केव्हाही नामचिंतन करा, देव तुम्हाला भेटेल. मग एवढं सगळं करताना तुकोबराय सांगतात काय करावं लागेल, जागं व्हावं लागेल. पण आज जर आपल्याला आता काकड्याचे दिवस आहे, काकडा जर ऐकू यायला लागला तर आपण जास्त झोपतो, तेव्हा आपली साखर झोप असते. पण त्यावेळेस तुकोबराय साधू संत तुम्हा मला जागे करता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, ये भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, ये दुःख विव्यथा जन्माच्या
पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची. प्रत्येक जीवाला फक्त जन्माच्या व्यथा दूर करायच्या असतात. प्रत्येक जीवाला फक्त सुख हवं आहे. परंतु प्रत्येक जीवाला तुकोबराय सांगतात, आम्ही तुम्हाला देवाची भेट घालून देतो. आम्ही तुम्हाला देवाची भेट घालून देतो. प्रत्येक जीवाला वाटतं देवाचं भजन केल्यानंतर देव भेटावा. नामचिंतन केला तेवढ्यात देव थांबत नाही. भक्ती केलं तेवढ्यातही देव थांबत नाही. रात्रंदिवस नामचिंतन करत करत आयुष्य घातलं तरी तेवढ्यात देव थांबत नाही. एक ना एक दिवस माणसाची इच्छा असते, देवा एकदा तरी मला भेट द्या, एकदा तरी मला भेट द्या. पण तुकोबाराय सांगतात, अरे त्याची भेट घ्यायची आहे ना, तो भिवरीच्या तिरी आहे. आणि तो भिवरेच्या तिरी जो उभा आहे ना, त्याची भेट कोण घालून देतं, त्याला कोण जागा करतं, तर राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. अरे सेजे हलवून जागे करा देवराया. भक्तांसाठी तुकोबाराय सांगतात, रुक्मिणी मातेला प्रत्येक वेळेस देवाला भेटण्याकरता कोणाची ना कोणाची तरी गरज असते. त्यावेळेस रुक्मिणी मातेला भक्तांनी सांगितलं, त्यांना जागे करा. का जागे करा, तर सर्वजण काय झाले आहेत, इथे थांबले आहेत. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून पासून महाद्वारापर्यंत. अरे जेवढी ही गर्दी झाली आहे ना महाद्वारापासून, ती फक्त देवाच्या भेटीसाठी झाली आहे. म्हणून आपली भेट तुकोबाराय सांगतात का घालून दिली, कुठे घालून दिली. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. अरे एक पंढरपूर गाव आहे आणि त्या गावात माझा देव आहे आणि त्या देवाची भेट घालून दिली. आणि भेट घालू दिल्यानंतर तुकोबाराय सांगतात काय झालं, तर सर्व साधक मंडळी तिथे आले आहेत फक्त देवाला भेटीसाठी. देव भेटण्याकरता. देव भेटण्याकरता का, तर देवाला भेटण्याकरता साधक गेले. आणि हे भेट झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात काय झालं. आवडी हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. लोचन सुखावलं कुणाचं, तुकोबारायांचं. का, देवाला पाहिल्यानंतर. आतापर्यंत देवाची भक्ती केली, आतापर्यंत जी तुझी सेवा केली, आतापर्यंत जे नामचिंतन केलं, जे माझा 3.5 हाताचा जो देह आहे देवा, तो आतापर्यंत जो अशुद्ध होता, आतापर्यंत ज्या देहाने तुझी भक्ती केली ना, परंतु जोपर्यंत तुझी भेट होत नव्हती तोपर्यंत ती भक्ती मार्गाला लागत नव्हती. आणि आज मला तुझी भेट झाली देवा. मग तुकोबारायांनी भेट घेण्याकरता शेष नागापर्यंत, तर भेट घेण्याकरता गरुडापासून तर शेष नागापर्यंत गेले. आणि तुकोबाराय सांगतात आम्ही देवाची भेट घेतली. ही भेट केव्हा घेतली, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग आणि त्रेतायुग. पण ही भेट तुकोबाराय सांगतात 3 युगातली, सत्ययुगातली, त्रेतायुगातील आणि द्वापारयुगातली भेट होती. पण तुकोबाराय सांगतात तुम्हाला आम्ही सरळ सरळ सांगतो, कलियुगातली भेट कुठे आहे, तर पंढरपुरामध्ये आहे. तुम्हाला शेषाकडे जायची गरज नाही, तुम्हाला गरुडाकडे जायची गरज नाही. ही गरुडाकडे जाण्याची गरज तुकोबाराय सांगतात आम्हाला पडली, तुम्हाला नाही.
तुकोबारांना का पडली? ते संत होते. संतांना देवाची भेट दुर्लभ झाली, माणसाला नाही. पण माणसाला देव कळत नाही. संतांना देव कुत्र्यात दिसला, संतांना मातीत देव दिसला, संतांना दगडात देव दिसला. माणसाला देवात सुद्धा देव दिसत नाही. त्यामुळे लोकांना देव कळत नाही आणि संतही कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला गरज आहे कशाची? संतांची संगती. मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. तुम्ही त्या श्रीपतीची भेट घ्या, त्याला आपलंसं करा. आणि आपलंसं जर केलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये कशाचाही फायदा नाही. धन ऐशो आराम हे कोणत्याही गोष्टी सोबत येणार नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. तुम्हाला एक ना एक दिवस हे सर्व गोष्टी इथं सोडून जायच्या आहेत. महाराज म्हणतात तुमच्या सोबत जो जाणार आहे तो फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन आणि भगवंताची भेट. विठ्ठल माणसाला इंद्रिय दिले आहेत त्या माणसाला भगवंताच्या भेटीची खूप गरज आहे. आणि तोपर्यंत माणसाचा देह हा पवित्र होत नाही. म्हणून भक्तीची, नामाची आणि देवाच्या भेटीची माणसाला तितकी गरज आहे जितकी जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज आहे. पण माणूस फक्त अन्न, वस्त्र, निवारा, पैसा ह्याच गोष्टी कमवतो, बाकी गोष्टी कमवतो. म्हणून महाराज म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीची करू नका. जेनी नव्ही जन्म यमाची व्यतना, ऐसिया साधना करा काही. अरे अशी साधना करा कशी? तुकोबारांसारखी. सांगतो तुम्हारी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजारे विठ्ठला, हरी नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला नाही तरी गेला जन्म वाया. काय करायचं आहे? साधन करायचं आहे. नाहीतर नाही केलं तर जन्म वायाला जाईल. मग आपला जन्म कुठे चालला? वायालाच चालला. 2 वर्षामध्ये आपण अनुभव घेतले. आपल्याला कोणाच्या मरण चुकत नाही, जन्मही चुकत नाही. पण एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. पण जाता वेळेस सुद्धा आपल्याला त्याच्या भेटीला सुद्धा जाता येत नाही. हा दिवस आपल्याला 2 वर्षामध्ये कळाले. म्हणून आहे तोपर्यंत महाराज म्हणतात जीवनामध्ये अशी भक्ती करा, अशी भक्ती करा. संत मीराबाईनं भक्ती केली, संत बाहिनाबाईनं भक्ती केली, संत मुक्ताबाईनं भक्ती केली, संत जनाबाईनं भक्ती केली. अहो अनेक संतांनी भक्ती केली. आणि त्याच भक्तीने देव मिळाला. कसा? तर नाथ बाबांच्या घरी लक्ष्मीनं 12 वर्ष पाणी भरलं. देव भेटला ना, देव आला ना. देव कळाला का? नाही. तसा माणसाला देव आणखीन कळाला आणि कळतही नाही. का? महाराज म्हणतात तुम्ही देव कळूपर्यंत भक्तीच करत नाही तर देव कळल कसा? भजन केलं म्हणजे देव भेटत नाही आणि देवाकडेही आपण जात नाही. पंढरपूरला गेलो म्हणजे आपल्याला देव फक्त मूर्तीमध्ये दिसतो. पण त्या देवाकडे कसं पाहावं? आवडे हे रूप, आवडीनं पहा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याला असं पहा, रूपाला पहा, त्याच्या पायाला पहा, त्याच्या हाताला पहा. महाराज म्हणतात त्याच्या पूर्ण जे शरीर आहे ना देवाचं, त्या शरीराला तुम्ही इतकं पहा, इतकं का 5 मिनिटात देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आवडीनं पहा, आवडीनं. आपण तितकं करत नाही. आपण तेवढं करतही नाही. आपण साधं जरा वर्गणी सप्त्यात द्यायची म्हटले 1000 रुपये तर आपण देत नाही. आणि आता दिवाळीत कम से कम एका घरात 20-20 हजाराची दिवाळी झाली असेल, झालीच असेल. पण लोक आम्हालाच म्हणतात 2 वर्ष सप्ते नव्हते तर काय महाराज लोकांनी काय केलं? देव आला का?
महाराज लोकाला देव कळला का? महाराज लोकच मेले, पण महाराज म्हणता ज्याचं जीवन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो जगतो, ज्याचा मृत्यू ज्या वेळेस व्हायचा असतो त्याच वेळेस होत असतो. फक्त महाराज म्हणतात तुम्ही आयुष्यात जीवन जगत असताना काहीतरी करा, तुमच्या सोबत असं काहीतरी कमवून जा, असं काहीतरी कमवून जा की 4 लोकांनी तुम्हाला म्हणाव की या माणसाने 4 आयुष्यात तुमच्या माणसाने त्या भजन केलं, तो माणूस चांगला होता. एवढं जरी केलं तरी महाराज म्हणतात तुमचं नाव 4 लोकात. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.